नमस्कार मंडळी. शेअर मार्केटच्या आपल्या सुरू असलेल्या या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. हा आपला शेअर मार्केटचा तिसरा एपिसोड आहे आणि मी तुम्हाला ॲश्युरिटी दिलेली आहे की प्रत्येक व्हिडिओ पुढे पुढे जसा जाईल तसं हे अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहे, कारण हळूहळू आपण त्या दिशेने वाटचाल करणार आहोत की हेच नक्की सगळं मार्केट काय आहे हे समजून घेण्यासाठी. तर आजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की ट्रेडिंग किती प्रकारे आपण करू शकतो, शेअर मार्केटमध्ये ट्रेड्स किती प्रकारचे एक्झिक्यूट करता येतात. तर इथे मी तुमच्यासमोर सगळं लिहिलं आहे, पण हे तुम्हाला जरा लांबून दिसत असेल, त्याच्यामुळे मी काय करेन, थोडीशी बडबड करतो आत्ता सुरुवातीला आणि मग तुम्हाला डायरेक्ट या बोर्डवर कंपॅरिझनवर घेऊन जातो, म्हणजे जे काही लिहिलं आहे ते तुम्हाला वाचता येईल आणि मी जे बोलते ते त्याच्याबरोबर तुम्हाला ऐकता येईल, म्हणजे दोन्ही तुम्हाला छानपणे कळेल. ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये करणं हे तुम्हाला मी अगदी बेसिक हे सांगतो की त्यासाठी आधी शिक्षणाची आवश्यकता असते. गॅम्बलिंग नाही आहे ट्रेडिंग म्हणजे, हे नेहमी लक्षात ठेवा. ट्रेडिंगमध्ये जर आपल्याला एक नीट नॉलेज असेल, व्यवस्थित इन्फॉर्मेशन असेल, आपले काही ॲनालिसिस असेल, आपलं काही स्टडी असेल, आपलं काही बॅक टेस्टिंग असतील, तर आपल्याला ट्रेडिंगमध्ये यश मिळू शकतं. ट्रेडिंग म्हणजे काही तीन पत्ती नाही आहे की वाटेल ते पत्ते येतील ते बघितले आणि ते न बघताच काहीतरी पैसे लावले, असला प्रकार हा नाही आहे. म्हणजे मी जेव्हा लहानपणी शेअर मार्केट, स्टॉक मार्केटबद्दल बोलायचो तेव्हा माझ्या आजूबाजूची लोकं मला सांगायची काय नाही, त्याच्यामध्ये लॉसेस होतात, ते गॅम्बलिंग येते, तो व्हाईट कॉलर लोकांचा जुगार आहे. त्याच्यामुळे लहानपणी माझ्या मनामध्ये चुकीच्या भावना, रॉंग परसेप्शन्स बनवले गेले अबाउट शेअर मार्केट. जसं जसं मी मोठा होत गेलो मला एक ज्ञान यायला लागलं या गोष्टीचं की अरे हे ते नाही आहे जे आपल्याला सांगितलं गेलं आहे, मग नक्की काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून मी स्वतः या गोष्टींचा 2.5-1 वर्षांपूर्वी अभ्यास सुरू केला की अरे नक्की बघूया तरी हे क्षेत्र काय आहे. जोपर्यंत ते क्षेत्र आपण एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल दुसऱ्यांना शिकवू नये हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे मला पूर्वीच्या लोकांनी सांगितलं, त्यांनीसुद्धा शेअर मार्केट काय कधीच बघितलं नव्हतं. जे म्हणाले की ते गॅम्बलिंग आहे किंवा तो सट्टा आहे, त्यांनीसुद्धा शेअर मार्केट बघितलं नाही आहे. परंतु आपणच काहीतरी परसेप्शन करायचं आणि दुसऱ्यांना सांगायचं हे अतिशय चुकीचं आहे. तसं तर बघा, तसं तर खरं बघितलं तर रस्त्यावरून चालणं हे पण गॅम्बलिंगच आहे एक प्रकारे. का बरं? कारण रस्त्यावरून गाड्या कशा पण येत असतात, रस्त्यावरून काय गॅरंटी आहे की आपल्याला कोणी येऊन आपटणार नाही. पण आपण रस्त्याने चालताना रस्त्याच्या मधून चालतो का? नाही ना, आपण रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतो. रस्ता क्रॉस करताना आपण दोन्ही बाजूला बघतो, म्हणजे आपण ॲनालिसिस करतो की नाही. एखादी गाडी खूप जोरात येते तर आपण थांबतो, म्हणजे आपण ॲनालिसिस करतो की नाही. म्हणजे रस्त्याने चालताना आपण डोळे बंद करून चालतो का? नाही ना. जेव्हा आपण कार चालवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असतो तेव्हा आपण आधी बॅक टेस्टिंग करतो, सेल्फ स्टडी करतो त्याचं. आपण त्याच्यामध्ये बसून आधी शिकून घेतो, डायरेक्ट आपण डोळे बंद करून उतरतो का? तसंच हे क्षेत्र आहे. ट्रेडिंग आणि शेअर मार्केटच्या बाबतीत लोकांचे एवढे गैरसमज काय आहेत हेच मला कळत नाही. की एक उत्तम असं हे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये एखादा सामान्य माणूसही छानरित्या स्वतःचं घर चालवू शकतो, असा पैसा जो तो कमवू शकतो. तर याचा अभ्यास करण्यात प्रॉब्लेम काय आहे? आधी ही गोष्ट मला थोडी क्लिअर करायची होती की शेअर मार्केटकडे बघण्याची दृष्टी बदला. जर आपली ती चुकीची असेल तर आधी समजून घ्या की हे क्षेत्र काय आहे, आणि एकदा एक क्षेत्र समजलं की मग तुम्हाला हळूहळू या काय म्हणतात त्याला अभ्यासाचा एक इंटरेस्ट वाटायला लागेल. आता बॅक टू द टॉपिक. जर मला पैसे गुंतवायचे आहेत शेअर मार्केटमध्ये तर बेसिकली आपल्याकडे 3 प्रकारचे ट्रेड अवेलेबल असतात. एक असतं पोझिशनल, दुसरं असतं स्विंग आणि तिसरं असतं इंट्राडे. आता या तिघांमध्ये काय फरक आहे, या तिघांमध्ये कोणत्या गोष्टी कशा डिफरन्स होतात याचा मी एक चार्ट तुमच्यासमोर इथे बनवून ठेवलेला आहे. आता मुळातच शिक्षकी पेशा असल्यामुळे व्हाईट बोर्डची सवय मला आहेच, त्याच्यामुळे मी इथे एक तुमच्यासमोर चार्ट बनवला आहे. या चार्टला मी आता झूम करतो म्हणजे तुम्हाला तो नीट वाचता येईल, आणि मी बॅकग्राऊंडनी बडबड करत राहतो म्हणजे तुम्हाला हा चार्ट नीट समजेल. काय काय दिलं आहे हे नीट समजून घ्या. आता येऊया चार्टकडे. ओके, आता तुमच्यासमोर टाईप्स ऑफ ट्रेडमध्ये इथे पहिल्या कॉलममध्ये मी लिहिलं आहे पोझिशनल, मधल्या कॉलममध्ये लिहिलं आहे स्विंग आणि तिसऱ्या कॉलममध्ये लिहिलं आहे इंट्राडे. आता इथे मी काही
टॉपिक्स लिहिलेले आहेत. या टॉपिक वाईज त्यांचं कसं सॅग्रिगेशन होतं ते आपण बघायचं आहे. आता आपण एकेका टॉपिकला बघत जाणार आहोत आणि या तिघांमध्ये कसा फरक आहे ते आपण बघणार आहोत. आता टाईम ड्युरेशन. आता टाईम ड्युरेशन म्हणजे काय? पोझिशनल ट्रेडिंगमध्ये आपल्याला काही टाईम लिमिट नाही आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या शेअरमध्ये, एखाद्या स्टॉकमध्ये पैसे किती वर्षांसाठी गुंतवायचे आहेत याला काही लिमिट नाही आहे. मरेपर्यंत पण गुंतवू शकतो, त्याच्यात काही फरक नाही पडत. एखाद्या माणसाने 1990-95मध्ये ज्या शेअरमध्ये पैसे गुंतवले असतील ते अजूनही असू शकतात त्याचे. सो पोझिशनल ट्रेडिंगमध्ये काही लिमिट नाही आहे टाईम ड्युरेशनची. तुम्हाला हवं तितके वर्ष तुम्ही ठेवा, तुमचा पैसा आहे आणि तुमचा डिसिजन आहे, तुम्ही हवं तेवढे वर्ष ठेवा. सो पोझिशनल ट्रेडिंग ही अशी आहे की तुम्ही तुमची पोझिशन बनवायची. याचं नाव पोझिशनल काय बरं? तुम्ही तुमची पोझिशन बनवून ठेवायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता एक स्टॉक, टाटा स्टील उदाहरण घेऊया, किंवा विप्रो किंवा इन्फोसिस, 100च्या वर कंपन्या लिस्टेड आहेत. कोणताही स्टॉक उचला, तो सध्या 500 रुपयांवर चालला आहे. आणि मला असं वाटतं की ही एक चांगली कंपनी आहे, ही पुढील 10-15 वर्षामध्ये याची व्हॅल्यू अजून चांगली बनेल. तर मी पुढच्या 10 वर्षांसाठी 500 रुपयाला एक शेअर असे काही शेअर्स विकत घेऊन ठेवू शकतो. उद्या त्या 500 रुपयाची व्हॅल्यू 10 वर्षानंतर जर 1300 रुपये, 1400 रुपये किंवा अजूनही वाढलेली जर असेल तर मी प्रॉफिटमध्ये आहे. सिम्पल आहे की नाही? सो पोझिशनल ट्रेडिंग कोणी करावं? ज्यांच्याकडे सेव्हिंग होत असलेला भरपूर पैसा आहे. तो फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यापेक्षा जर आपण पोझिशनल ट्रेडिंगमध्ये SIP ज्याला म्हणतो की नाही आपण, SIP करतात लोक, म्युच्युअल फंड्स वगैरे, हे सगळं काय आहे? हे सगळं पोझिशनल ट्रेडिंगच आहे. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे पैसा अडकवायचा 10-15 वर्षासाठी, बघायचं नाही त्याच्याकडे 10-15 वर्ष तरी. मी असंच म्हणतोय, त्याला काही लिमिट नाही आहे. मी इथे लिहिलं नो लिमिट. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? आता स्विंग म्हणजे काय? शब्दशः अर्थ काय असतो बरं? स्विंग याचा शब्दशः अर्थ काय असतो? लाट कशी वर जाते खाली येते की नाही? वर जसं मार्केट कसं असतं, वर जातं खाली येतं, वर जातं खाली येतं. पण वर जाताना तो हाय स्विंग लो स्विंग, हाय स्विंग लो स्विंग असं बनवत जातो. म्हणजे आता सपोज मार्केट 400 वरती आहे, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मार्केट 400वर आहे, ते आता 500वर गेलं. 500वर मार्केट कसं आहे माहिती आहे का? सरळ सरळ कधीच वरती जात नाही. मार्केटचं हे एक लक्षात घ्या, मार्केट हे सरळ सरळ कधीच वरती जात नाही. त्याला एक पुलबॅक असतो. पुलबॅक याचा अर्थ ते थोडंसं खाली येतं, रेस्ट करतं, परत वर जातं, मग थोडंसं खाली येतं, रेस्ट करतं, परत वर जातं. म्हणजे मार्केट 400वर आहे तर ते सलग 500वर गेलं तर ते 500पासून 480, 470 असं येणार. मग पुन्हा 600च्या दिशेने ट्रॅव्हल करायला लागणार. सो स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? एका स्विंगवरती मार्केट थांबलं आहे आणि तिथनं खाली आलं आहे. तर मी एक माझे टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिसचा अभ्यास करून जर असं एक डिसिजनवर येत असेल की इथून मार्केट आता वरती जाईल किंवा हा स्टॉक आता इथून वर जाऊ शकतो, तर त्या ठिकाणी मी माझे काही पैसे अडकवू शकतो त्या पोझिशनला काही दिवसांसाठी. कारण ते पुढचं स्विंग कदाचित पटकन येऊ शकतं, काही दिवसात येऊ शकतं किंवा एखाद्या महिन्यात येऊ शकतं. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण असं नाही म्हणू शकत की 15 वर्षांसाठी पैसे ठेवले, मग त्याला स्विंग नाही म्हणतात, मग त्याला पोझिशनल म्हणतात. हे शब्द फरक आहे, शब्द फरक आहे. स्विंग ट्रेडिंग काही दिवसांसाठी किंवा एखाद महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, डिपेंड की त्या स्टॉकमध्ये व्होलॅटिलिटी किती आहे. व्होलॅटिलिटी म्हणजे तो किती वरखाली होतो स्टॉक. काही काही स्टॉक एकदम संथ असतात, अगदी हळू वर जातील, हळू खाली येतील. काही स्टॉकमध्ये मोमेंटम फार असते. म्हणजे बँकेचे स्टॉक, HDFC म्हणा, ICICI म्हणा, ॲक्सिस म्हणा, किंवा IT सेक्टरमधले काही स्टॉक असतात, त्यांच्यामध्ये मोमेंटम जरा जास्त असते. आणि शेवटचं जे आहे, ज्याच्यामध्ये सामान्य लोक किंवा मी सुद्धा आधीच उतरण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे इंट्राडे. इंट्राडेमध्ये टाईम ड्युरेशन अत्यंत कमी आहे. टाईम ड्युरेशन किती लिहिलं आहे मी तिकडे? तिथे मी लिहिलं आहे 9:15 ते 3:15. म्हणजे सकाळी 9:15ला मार्केट ओपन होतं तेव्हापासून तुम्ही बाईंग करू शकता, सेलिंग करू शकता, आणि 3:15ला मार्केट क्लोज होतं तेव्हा आपल्याला ते थांबवावे लागतं. आपण नाही थांबवलं तर कंपल्सरी ती प्रोसेस आपली ॲटोमॅटिकली एंड केली जाते आणि त्याचे काही चार्जेस असतात ते लावले जातात. सो 9:15 ते 3:15 या 6 तासामध्ये तुम्ही जे काही कराल, तुमच्या अभ्यासाप्रमाणे, तुमच्या ॲनालिसिसप्रमाणे, त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस सहन करावा लागतो.
ओके, प्रॉफिट पण मी सहन करणंच म्हणतो, कारण बरेचदा प्रॉफिट पण लोकांना सहन होत नाही. एक दिवस प्रॉफिट करून एवढे 7वे आसमान पे जातात की पुढचे 2 दिवस लॉस करत बसतात. सो 9:15 ते 3:15 या वेळात जे काही आपण उलाढाली करू, दॅट इज कॉल्ड ॲज इंट्राडे. त्या दिवसभरामध्ये जे करू. सो तुम्हाला पहिला डिफरन्स कळला, टाईम ड्युरेशन या 3 प्रकारांमध्ये कसं काम करतं. आता पुढे मनी रिक्वायरमेंट किती असते. तर पोझिशनल आणि स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला संपूर्ण पैसे द्यावे लागतात. म्हणजे एक शेअर जर का 400 रुपयाचा आहे तर एका शेअरसाठी मला 400 रुपये मोजावे लागतात. मला जर 2 शेअर हवे असतील तर 800 रुपये, 3 शेअर हवे असतील तर 1200 रुपये. सो मला फुल अमाऊंट भरावी लागते. मग आता इंट्राडेमध्ये मी काय लिहिलं आहे, तिकडे शेवटी तुम्हाला दिसत असेल, इंट्राडेला मी लिहिलं आहे मार्जिन अवेलेबल. बरोबर आहे ना. मला सांगा, जर इंट्राडे करताना सुद्धा मला एका शेअरचे 400 रुपयेच भरावे लागत असतील तर मी इंट्राडे कशाला करू. मग मी होल्ड करून ठेवेन ना, मी स्विंग ट्रेड करेन. मग इंट्राडेमध्ये काय असतं, तुम्ही तुमची एक मार्जिन मिळते तुम्हाला. मग तुम्ही कोणत्याही ब्रोकरच्या अंडर असाल, झिरोदा असाल, अपस्टॉक असाल किंवा HDFC, ICICI सिक्युरिटीज, कोणाच्याही अंडर तुम्ही जरी ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला एक मार्जिन अवेलेबल असते, जर तुम्ही इंट्राडे करत असाल. याचं मी एक क्विक उदाहरण तुम्हाला माझ्या ॲपमधून दाखवतो. आता हे बघा, हा झिरोदा ॲपचा एक इंटरफेस आहे. या इंटरफेसमध्ये इथे विप्रो लिहिलं आहे, इथे विप्रो लिहिलं आहे. या विप्रोला जर मी क्लिक केलं तर इथे मला बाय किंवा सेलचं ऑप्शन विचारतो. आता मार्केट बंद आहे त्याच्यामुळे आता काही हालचाल होत नाही आहे त्याच्या व्हॅल्यूमध्ये. आता बायवर जर मी क्लिक केलं तर इथे मला वरती 2 ऑप्शन दिसतात. हे बघा, इथे लिहिलं आहे इंट्राडे आणि इथे लिहिलं आहे लॉंग टर्म. लॉंग टर्म म्हणजेच पोझिशनल किंवा स्विंग. आता मी जर लॉंग टर्मवर क्लिक करेन, तर याची व्हॅल्यू किती चालू आहे आता. याची व्हॅल्यू आता चालू आहे 401 रुपये, 401.65. तर मी जेव्हा लॉंग टर्म क्लिक करतो तेव्हा मला तेवढीच व्हॅल्यू, हे बघा इथे बघा, ॲप्रॉक्सिमेट मार्जिन 401, म्हणजे मला सगळेच्या सगळे भरावे लागतील. आता इथे अवेलेबल मार्जिन म्हणजे माझ्या आत्ता अकाउंटला माझे किती पैसे आहेत, तर इथे 126 रुपये दाखवतो आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं मी सध्या ट्रेडिंग करत नाही आहे, कारण खूप म्हणजे प्रचंड बिझी सध्या शेड्यूल आहे. त्यातल्या त्यात मी मग तुम्हाला एज्युकेशनल देतो. जेव्हा आपण ट्रेडिंग करू तेव्हा एकत्र सगळं मी शिकवेन तुम्हाला, डोंट वरी. सो मला 401 रुपये, थोडीशी स्क्रीन ब्लर होते बिकॉज ऑफ दॅट ऑटो झूम फोकस, 401 रुपये मला याच्यात भरावे लागतील. आता आपण इथे जर मी इंट्राडे सिलेक्ट केलं, हे बघा इथे इंट्राडे आहे, इंट्राडे जर मी क्लिक केलं तर इंट्राडे क्लिक केल्यानंतर ही 401ची अमाऊंट किती होते, जर मी रिफ्रेश केलं तर ही 401ची अमाऊंट किती रुपये झाली, 80 रुपये, 80.33. म्हणजे जर मी सकाळी 9:15 ते 3:15 एवढ्याच वेळात उलाढाली करणार असेन, बाईंग सेलिंग करणार असेन, तर मला विप्रोचा जो एक शेअर आहे तो 400ला न मिळता 80 रुपयाला मिळतो. म्हणजे आपल्याला इथे 5 टाईम्सने आपल्याला याच्यामध्ये मार्जिन मिळते. बरोबर आहे ना. कारण इंट्राडेमध्ये जर मार्जिन नाही दिली तर लोक म्हणतील आम्ही आमचे पैसे एका दिवसासाठी कशाला अडकवू. मग तुम्हाला त्याच्यामध्ये मार्जिन मिळते इंट्राडेमध्ये. आता आपण पुढे जाऊया. थर्ड पॉईंट आहे रिस्क. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. धोका किती पत्करायचा हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. आता पोझिशनल ट्रेडिंगमध्ये व्हेरी लो रिस्क आहे. का बरं. कारण जर मी एखाद्या स्टॉकमध्ये 15 वर्ष 20 वर्ष पैसे अडकवून ठेवणार असेल तर एक लक्षात घ्या, शेअर मार्केट असू दे, स्टॉक असू दे किंवा आपण सगळ्यांना एक दिवशी वर जायचं आहे की नाही, सगळ्यांना वरतीच जायचं आहे की नाही. सो रिस्क व्हेरी लो. कारण मला माहिती आहे आत्ता जो एक खूप चांगली कंपनी आहे जिचा शेअर जर आत्ता साधारणतः 400-500 रुपये तर तो पुढच्या 10-1 वर्षामध्ये 5,000 वगैरे पण बनवू शकतो. शेअरची व्हॅल्यू मिनिमम किती होईल मला सांगा. 400 वरून शेअरची व्हॅल्यू मिनिमम किती होईल, 0. पण मोठी किती होईल त्याला काही लिमिट नाही आहे. ती मोठी किती पण होऊ शकते ना. आकाशाला काही अंत नाही आहे. जमिनीवर येऊ शकतो आपण, तिथे थांबू शकतो. 0पर्यंतच येऊ शकते, 0च्या खाली जाऊ शकत नाही किंमत. पण 400 वरून 4,000 पण होऊ शकते, 40,000 पण होऊ शकते. MRF ही कंपनी जेव्हा लिस्ट झाली स्टॉक मार्केटमध्ये तेव्हा त्याची एका शेअरची व्हॅल्यू 150-200 रुपये होती. तेव्हा कोणी विचार तरी केला असेल की 2022 या ड्युरेशनमध्ये MRFच्या एका शेअरची व्हॅल्यू 70,000 रुपये असेल.
30 वर्षामध्ये. म्हणजे पोझिशनल ट्रेडिंगमध्ये रिस्क खूप कमी आहे, नाहीच आहे अशातला भाग आहे जर आपली कंपनी आपण सिलेक्ट केलेली चांगली असेल तर. त्याच्यामुळे पोझिशनल ट्रेडिंगमध्ये लोक थोडी रिलॅक्स्ड असतात, कारण तो स्टॉक वर जाणार, आज खाली पडला उद्या वर जाईल. उलट स्टॉक खाली पडला तर लोक अजून पोझिशन बनवतात, ॲव्हरेज करतात. हे सगळं आपण हळूहळू बघू. आत्ता फक्त इकडे लक्ष द्या, हळूहळू खायचं आहे, नेहमी लक्षात घ्या, हळूहळू खायचं आहे, एकदम खाल्लं तर त्रास होईल. स्विंग ट्रेडिंगमध्ये लो टू मॉडरेट, कारण माझी इच्छा असते 8 ते 15 दिवसांसाठी पैसे ठेवायचे, महिन्याभरासाठी पैसे ठेवायचे, पण त्याच्यामध्ये तो स्टॉकनी जास्त मुवमेंट जर नाही केली देन इट विल बी अ प्रॉब्लेम. सो थोडीशी माझी मॉडरेट रिस्क असते. मग स्टॉप लॉस लावणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघू. पण इंट्राडेमध्ये खूप हाय रिस्क असते. हाय रिस्क म्हणजे काय, त्या 6 तासामध्ये तो स्टॉक असा किती मुवमेंट देणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला एक ॲब्सोल्यूट मुवमेंट त्या 6 तासामध्ये त्याची कॅप्चर करावी लागते, आणि त्याच्यात एकतर वर जाणार अशी तुमची ॲनालिसिस असेल तर तुम्ही बाय करू शकता, खाली येणार तर सेल करू शकता. आता बाईंग सेलिंग फंडामेंटल काय आहेत हे नंतर बघू आपण. आता फक्त लक्षात घ्या की या 3 प्रकारांमध्ये कसा फरक आहे. नॉलेज, एक लक्षात घ्या, जसं मी सुरुवातीला सांगितलं, शेअर मार्केट असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, विदाऊट नॉलेज आपण याच्यात उतरायचं नसतं. नॉलेज पोझिशनल ट्रेडिंगला मी इथे लिहिलं आहे फंडामेंटल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे जर मला 10 वर्षांसाठी एखाद्या कंपनीकडे पैसे ठेवायचे तर मी त्या कंपनीचा अभ्यास करेन ना, की किती प्रॉफिट होतं या कंपनीला, या कंपनीचा टर्नओव्हर कसा आहे, या कंपनीमध्ये रिपोर्ट्स कसे येतात, या कंपनीचे क्वार्टरली रिपोर्ट्स कसे येतात, याचा अभ्यास मी करेन. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे ती कंपनी किती स्ट्रॉंग आहे याचा अभ्यास मी करेन. स्विंग ट्रेडिंग करताना फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्ही का बरं, कारण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये मी कदाचित हा विचार करेन की त्यांचे आत्ता कोणते महिन्याभरात कोणते रिपोर्ट्स येणार आहेत का, महिन्याभरात त्यांचे कोणते डिसिजन्स येणार आहेत का, महिन्याभरामध्ये त्यांचे काही अप्स अँड डाऊन्स होणार आहेत का, हा विचार मी करेन स्विंगमध्ये. आणि इंट्राडेमध्ये मी काय करेन, इंट्राडेमध्ये आय विल ओनली गो फॉर टेक्निकल ॲनालिसिस, कारण 6 तासामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस काय करायचं, 6 तासामध्ये टेक्निकल ॲनालिसिस. नाव व्हॉट यू मीन बाय टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिसवर 2-4 महिने बोलता येईल एवढा डेटा अवेलेबल आहे, तोही कदाचित कमीच पडेल 2-4 महिने. पण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये वेगवेगळे इंडिकेटर्स, चार्ट पॅटर्न्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, मग बऱ्याच प्रकारचे रेड कॅन्डल्स, ग्रीन कॅन्डल्स मला काय सिग्नल देतात, या सगळ्याचा अभ्यास त्यात केला जातो. अनेक प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत, इंडिकेटर्स भरपूर आहेत. RSI आहे, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा इंडिकेटर आहे, पिवोट स्टँडर्ड हा एक आहे, त्याच्यानंतर स्टोकॅस्टिक RSI हा एक आहे. असे अनेक प्रकारचे इंडिकेटर्स आपल्याला सिग्नल देत असतात की आता कदाचित व्हॅल्यू वर जाईल, आता कदाचित खाली येईल. पण याचं 100% नॉलेज असल्याशिवाय याच्यात कधीच उतरायचं नाही. नेहमी लक्षात घ्या, हाफ नॉलेज इज व्हेरी हार्मफुल. हाफ नॉलेज इज अ व्हेरी हार्मफुल. आणि माझी तीच चूक झाली. मी तुम्हाला तेच सांगितलं की मी नेहमी ट्रेडिंगमध्ये 2.5 वर्षापूर्वी येताना चुकीच्या ॲप्रोचने आलो की आपल्याला पैसे बनवायचे आहेत. कारण कोविडमध्ये खूप उलथापालथ झाली होती सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये, तशी माझ्याही आयुष्यामध्ये फायनान्शियली झाली होती. सो मी अगदी म्हणजे उपाय नाही आणि पैसे कमवायचे आहेत म्हणून स्टॉक मार्केटमध्ये आलेलो. दॅट वॉज माय व्हेरी व्हेरी रॉंग डिसिजन. आणि तिथे आल्यानंतर मग काही नॉलेज नाही आहे, मग अंधाधुंदी ट्रेड करा, याच्यामध्ये मी शिकत गेलो. मी गिवअप नाही केलं, मी शिकत गेलो की अरे इथे असं करून चालणार नाही. फायदा एवढाच झाला की माझ्याकडे तेव्हा फार पैसे नव्हते, त्याच्यामुळे फार पैसे नसल्यामुळे लॉसही काही फार मोठे झाले नाहीत. पण मी त्या लॉसेसमधून शिकत गेलो की अरे हे असं नाही करून चालणार. आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे की हा स्टॉक आत्ता वर का चालला आहे, हा आत्ता खाली का येतो आहे, हा इकडनं परत वर का चालला आहे. हे जेव्हा आपल्याला कळायला लागेल ना, त्याच्यानंतरच आपण ट्रेडिंग करायचं आहे, हे नेहमी लक्षात घ्या. म्हणून ट्रेडिंगची ही सिरीज चालू झाली आहे आपली, पण ॲक्च्युअल ट्रेडिंग करायला कदाचित आपल्याला 6 ते 7 महिने जाऊ शकतात, निदान 3 ते 4 महिने जाऊ शकतात. कारण जोपर्यंत मी तुम्हाला बेसिक शिकवत नाही तोपर्यंत ॲक्च्युअल ट्रेडिंगवर मी तुम्हाला घेऊन जाणार नाही. सो नॉलेज, टेक्निकल ॲनालिसिस. आणि टेक्निकल ॲनालिसिस खूप मोठा समुद्र आहे, नॉलेजचा फार मोठा सागर आहे टेक्निकल ॲनालिसिस. म्हणजे आपण हळूहळू एक एक पायरी चढत जाऊ, डोंट वरी. टाईम फ्रेम कोणती यूज करायची. आता तुम्ही जर चार्ट बघाल तर त्या चार्टवरती अनेक प्रकारचे टाईम फ्रेम असतात. आता हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा झिरोदामध्ये घेऊन जातो. झिरोदामध्ये जर मी विप्रोवर पुन्हा एकदा क्लिक केलं, आय होप
थोडंसं झूमिंग व्यवस्थित होईल याचं. हां, विप्रोवर जर मी क्लिक केलं तर याच्यामध्ये व्ह्यू चार्ट आहे. व्ह्यू चार्टवर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा मला असा रेड अँड ग्रीन कॅन्डलस्टिक्स पॅटर्न असलेला असा मला चार्ट दिसतो, जो अजून आला नाही आहे. आणि येस, हा तुमच्या समोर आहे, बरोबर आहे. आता हा एक चार्ट तुमच्या समोर आहे. तुम्हाला काही इंडिकेटर लावलेले दिसतील, रेड आणि ग्रीन कलरचे पॅटर्न दिसतील. आता इकडे टाईम फ्रेम आहे. टाईम फ्रेममध्ये इथे तुम्हाला 5M लिहिलेलं दिसेल, म्हणजे 5 मिनिट्स. याच्यावर जर मी क्लिक केलं तर आपल्याला अनेक प्रकारचे टाईम फ्रेम दिसतात. हे बघा, इथे लिहिलं आहे 1 मंथ, 1 वीक, 1 डे, तसं करत करत 1 मिनिटपर्यंतचं टाईम फ्रेम आहे. तर हे जे टाईम फ्रेम आहे, या टाईम फ्रेमला आपण सिलेक्ट करायचं आणि चार्टचा अभ्यास करायचा असतो. सो पोझिशनल ट्रेडिंग मला जर करायचं असेल, म्हणजे मला पुढच्या 4-1 वर्षांसाठी पैसे ठेवायचे असतील, तर मी शक्यतो मंथली टाईम फ्रेमवर बघेन. कारण गेले 6 महिने जर तो स्टॉक व्यवस्थितपणे वर येतोय तर मी थोडा कॉन्फिडंट राहीन की पुढचे एक 6-7 महिने अजून मार्केट, तो स्टॉक चांगला वर येऊ शकतो. स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही कोणती टाईम फ्रेम सिलेक्ट करणं योग्य राहतं? शक्यतो वीकली किंवा डेली. का बरं? कारण मला 1 वीक, 2 वीक, 4 वीक एवढ्यासाठीच पैसे त्याच्यात ठेवायचे असतात. थोडंसं मार्केट वर आलं, थोडासा स्टॉक वर आला की मी सेल करणार. हा एक माझा साधा फंडामेंटल असतं त्याच्यामध्ये. पण इंट्राडेसाठी तिकडे काय लिहिलं आहे मी, तुम्हाला वाचता येत असेल, दिसत असेल व्यवस्थित. तिकडे मी लिहिलं आहे अर्ली किंवा 15 मिनिट्स किंवा 5 मिनिट्स चार्ट आपल्याला बघावा लागतो इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर. कारण जर 6 तासांचीच गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये मंथली चार्ट बघून काय मिळवणार आहोत आपण? 6 तासांमध्ये मंथली चार्ट बघितलं तर संपलं, मग करताच येणार नाही ट्रेडिंग. सो 6 तासांमध्ये 15 मिनिट्सचा चार्ट, 5 मिनिट्सचा चार्ट असा बघणं नेहमी योग्य राहतं इंट्राडेसाठी. आणि शेवटचं, कॅपिटल किती लागतं? आता या एका टॉपिकमुळे अनेक जण इंट्राडेला जातात, कारण इंट्राडेमध्ये कॅपिटल कमी लागतं. कारण सेकंड पॉईंटमध्ये मी लिहिलं आहे मार्जिन अवेलेबल असते. जिथे मला एका शेअरला 400 रुपये मोजावे लागत होते, तिथेच इंट्राडे करताना एका शेअरला फक्त 80 रुपये मोजावे लागतात. सो जर माझ्याकडे 8,000 रुपये फक्त असतील तरीसुद्धा इंट्राडेमध्ये मी विप्रोचे 400 रुपयाच्या भावानी मार्जिन मिळाल्यामुळे 100 शेअर्स विकत घेऊ शकतो, कारण ते 80 रुपयाला मला मिळत आहेत. लक्षात येते तुमच्या? हेच 400 रुपये पूर्ण भरायचे असते तर 40,000 रुपये मला लागतील फक्त 100 शेअर विकत घ्यायला. ते जर मला 8,000 मध्ये मिळत आहेत तर कॅपिटल कमी लागतं. आणि म्हणून अनेक जण पैसे थोडे कमी असल्यामुळे इंट्राडेकडे वळतात. इंट्राडेकडे वळायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण नेहमी लक्षात ठेवा इंट्राडेकडे जाताना माझ्याकडे तेवढं स्किल आणि नॉलेज आहे का? ते जर नसेल तर 100% मार्केटमध्ये आपण लॉसच करणार आहोत. आपल्याकडे जर 100% नॉलेज असेल की काय होतंय हे मला कळतंय, हे जेव्हा तुम्हाला कळायला लागेल की हे वर का चाललंय मार्केट, हे मला समजतंय, आता मार्केट खाली का येतंय हे मला समजतंय, हा कॉन्फिडन्स जेव्हा तुमच्याकडे येईल ना, तेव्हा इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करायला हरकत नाही. आणि अनेक गोष्टी आहेत अनेक म्हणजे अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला मग पोझिशन सायझिंग काय असते, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, इंट्राडेमध्ये काम करताना सायकोलॉजी काय असली पाहिजे, माझा रिस्क रिवॉर्ड रेशो काय असला पाहिजे, स्टॉप लॉस कुठे लावला पाहिजे, कॅपिटल किती मी % लावलं पाहिजे, अशा अनेक किती ट्रेड एक्झिक्यूट केले पाहिजेत, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून आता हा 3रा एपिसोड फक्त कशासाठी डेडिकेट केला मी, किती प्रकारचे ट्रेड आहेत? 3 प्रकारचे आहेत. 90% लोक इंट्राडेला जातात, 10% लोक पोझिशन आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये सुद्धा इंटरेस्ट दाखवतात, पण 90% लोक इंट्राडेला जातात कारण पैसा कमी लागतो, 6 तासात रिझल्ट मिळतो, पेशन्स नसतात लोकांकडे, 6 तासात रिझल्ट मिळतो आणि त्याची रिस्क जरी जास्त असली तरी मार्जिन अवेलेबिलिटी आहे. त्याच्यामुळे कमी पैशात जास्त क्वांटिटी विकत घेता येऊ शकते. या कारणामुळे अनेक जण इंट्राडेकडे वळतात, पण नॉलेज पाहिजे. तर तुम्हाला फरक लक्षात आला. आता मी थोडंसं तुमच्या समोर येतो. तर आय होप तुम्हाला हा चार्ट लक्षात आला असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केटचा अभ्यास पाहिजे. आता हा आपण अभ्यास करतोय, परीक्षा अजून द्यायला वेळ आहे. मी तुम्हाला ॲक्च्युअल स्क्रीनकडे एवढ्यात घेऊन जाणार नाही.
आधी तुम्ही हळूहळू समजून घ्या. तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही मध्यम वर्गात गटातले असाल, मध्यम वर्गातले असाल किंवा अबाव 60 असाल, कोणीही असाल, माझा चॅनल जो आहे हा समर्थ मराठी नावाप्रमाणे तुम्हाला समर्थ बनवेल सगळ्या क्षेत्रांमध्ये. अध्यात्म, संगीत किंवा आता हे पैसे कमवण्याचं साधन शेअर मार्केट. एकला चलो रे. माझ्या चॅनलचं उद्दिष्ट आहे कोणाचीही मदत न लागता तुम्हाला आनंद मिळवता आला पाहिजे आणि आनंद मिळवता मिळवता पैसा पण कमवता आला पाहिजे. पण त्यासाठी माझ्याबरोबर तुम्हाला शिकावे लागेल. लर्न कराल तर अर्न कराल, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे टाईप्स ऑफ मार्केट्स. ॲक्च्युली ट्रेडिंगमध्ये अजून पण प्रकार असतात. इंट्राडेमध्ये सुद्धा फ्युचर्स, ऑप्शन्स, इक्विटी, पण सगळ्यात आपल्याला घुसायचं नाही आहे. ते हळूहळू मी तुम्हाला सांगेन. नेक्स्ट एपिसोड जो येईल दॅट विल बी ऑन टाईप्स ऑफ मार्केट्स. साईडवेज मार्केट असतं, चॉपी मार्केट्स असतं, ट्रेंडिंग मार्केट असतं. सो काय ट्रेंड आहे हे बघावं लागतं. अशा सगळ्या पद्धतीचा अभ्यास आपण करायचा आहे. स्टे ट्यून्ड. जे लोक अनअवेअर आहेत अबाउट धिस फील्ड त्यांना माझे व्हिडिओ पाठवा. कारण काय होतं माहिती आहे का, जिथे पैसे कमवण्याचं साधन असतं ना तिथे फ्रॉड्स खूप चालतात. मग पैसे द्या, आम्ही तुम्हाला असं सांगू तसं सांगू, आणि मग या कारणामध्ये बरेच जण थोडे लॉस करून बसतात, फसतात. सो इट इज ऑलवेज बेटर. मला जे येतं 100% फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि यूट्यूबवर असे अनेक जण आहेत जे प्रोव्हाइड करतात, त्यातलाच मी एक आहे. मी काही फार मोठी कामगिरी करत नाही आहे, पण तुम्हाला एक चांगली दिशा मिळावी, माझ्यासारखं अडखळून तोंडावर पडू नये तुम्ही, जसं मी पडलो तसं होऊ नये, यासाठी एक दिशादर्शक म्हणून हा चॅनल या गोष्टीसाठी काम करणार आहे. सो तुम्ही कोणत्याही वयाचे असा या क्षेत्रात तुम्ही अभ्यास करू शकता. आत्ता आपला चालू आहे अभ्यास 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 आणि अभ्यास. त्याच्यानंतरच आपण या क्षेत्रात ॲक्च्युअल गोष्टी बघणार आहोत की मार्केट कसं काम करतं. मग मी तुम्हाला हळूहळू काही महिन्यांनंतर 9:15 ते 3:15 या ड्युरेशनमध्ये घेऊन जाईन. तर लाईव्ह ट्रेडिंग वगैरे कसं असतं, लाईव्ह कशा गोष्टी बघतात हे बघायचं. पण आत्ता नाही, जरा हळूहळू पुढे जाऊ. तसे आत्ता काय अभ्यास करा, सध्या फक्त मार्केट बघा. तुम्ही माझा एपिसोड 2 बघितला आहे ना. एपिसोड 2 मध्ये मी काय सांगितलं, सध्या फक्त समुद्र बघा, किनाऱ्यावर उभे राहून. पोहायला जायची गरज नाही आहे. सध्या फक्त किनाऱ्यावर उभे राहा आणि ऑब्झर्व करा. अकाउंट तुम्ही ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये झिरोदाची लिंक आहे, त्या लिंक थ्रू तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आणि कसं ओपन करायचं ते मागच्या व्हिडिओत मी सांगितलं आहे, तुम्हाला आयडिया दिलेली आहे. तर तुम्ही फक्त चार्ट्स बघा. आता मी तुम्हाला इंटरफेस दाखवला की ते कसं मोबाईलवर सुद्धा दिसतं. मोबाईलवर बघत राहायचं, नुसतं बघत राहायचं. बघितल्यानेही भरपूर फायदा होतो. तर हा एपिसोड 3 आपण बघितला. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये टाईप्स ऑफ मार्केट्स घेऊन. तोपर्यंत शिकत राहा. धन्यवाद.